उरण तालुक्यातील दुतुम ग्रामपंचायत हद्दीत ज्वलनशील पदार्थ हाताळणी करणारा इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेड हा प्रकल्प आहे। या प्रकल्पात बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी 4:45च्या सुमारास स्फोट झाला। या स्फोटातील आगीत एक कामगार होरपळून गेला असून त्याला उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात नेण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की दुतुम गावात या स्फोटाचे हादरे जाणवले असून स्थानिकांनी सुरक्षित ठिकाणी जाणं पसंत केलंय। या घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला। सिडको, JNPA, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते। या घटनेसंदर्भात इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेड प्रकल्पाचे अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता त्यांनी या घटनेवर बोलण्यास नकार दिलाय। या प्रकल्पात संध्याकाळी स्फोट झाला असून रहिवाशांच्या घरांना हादरे बसलेत। गावकरी भयभीत झाले असून या घटनेसंदर्भात सर्व गावकरी प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ जमा झालेत। या प्रकल्पात वारंवार घडत असलेल्या घटनांमुळे स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आता ही झालेली घटना ऍक्च्युअली ही घटना जी 5 वाजता घडली त्याच्यामध्ये सडनली आमच्या घरामध्ये काचाला तडा गेला म्हणजे व्हायब्रेशन झाले, खूप मोठा असं ब्लास्टिंग झालं असं मला जाणवलं। नंतर आम्हाला कळण्यात आलं की इथं आयओटीमध्ये ब्लास्ट झालेलं आहे। ब्लास्ट झाल्यानंतर आम्ही इथं सरपंच यांच्यासोबत आम्ही इकडे पाहणी करता आलो। त्यावेळी असं समजलं की आयओटीमध्ये आग लागलेली आहे आणि त्याची ती लोक त्याचे कोणी एक इंजिनियर आहेत ते त्यांना भाजले आणि त्यांना घेऊन ते बाहेर पडलेले आहेत। पण तेव्हा ज्यावेळी आम्ही इकडे आलो तेव्हा आम्हाला आमच्या असं निदर्शन आलं की यामध्ये कोणतीच आपत्कालीन दक्षता कुठली घेतली नाही। आतमध्ये वर्कर काम करतात, त्यांना कुठल्याही प्रकारचं सेफ्टीमध्ये असं कुठले दिसत नाही। आतमध्ये तुम्ही बघाल तर टँकर असे उभे आहेत, तर अशा प्रकारे कुठलीही उपाययोजना करत नाही। आणि ह्या जेव्हा आयओटी जो प्रोजेक्ट बसला त्यावेळेला ग्रामस्थांचा या प्रोजेक्टला विरोध होता, कारण अशा प्रकारचा हा जो प्रोजेक्ट आहे हे अत्यंत गावासाठी धोकादायक आहे। पण हे जेव्हा प्रोजेक्ट उभे राहिले त्याच्यानंतर ज्या प्रोजेक्टमध्ये ज्या नाफ्ता असू द्या किंवा कुठलं क्रूड ऑइल असू द्या किंवा इतर कुठलं ऑइल असू द्या याच्याबद्दल कोणतीही जानकारी आपल्या गावकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना देण्यात आलेली नाही। आतापर्यंत यामध्ये ज्या काय तर नवीन कुठल्या गोष्टी घडतात त्याच्या आम्ही वारंवार प्रयत्न करतो की जेणेकरून गावाच्या सुरक्षेसाठी आम्हाला त्याचे कुठले उपाययोजना करतात किंवा काय सेफ्टी कुठल्या गोष्टी केल्या जातात। पण हे आम्ही जेव्हा गोष्टी कंपनी मॅनेजमेंटसोबत मांडतो त्यावेळेला त्या आम्हाला टाळटाळ करतात आणि त्याचे कुठलं आम्हाला उत्तर देत नाही। आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारचं कोणतेही सेफ्टी प्रश्न ग्रामस्थांना म्हणून माझ्या माहितीप्रमाणे कोणी उत्तर दिलेलं नाही। कंपनी फक्त त्यांच्या ज्या आतमध्ये जे काही वर्कर असतात त्यांना जे काही सेफ्टीच्या असतात सुविधा त्या पुरवल्या जातात, पण त्याच्या पश्चात असं ग्रामस्थांना म्हणून असं कोणते सेफ्टी सोय केलेली नाही। साधारण 5:05 दरम्यानमध्ये घराला असा हादरा बसला जोराचा। तर काय झाल्याची कल्पना म्हणजे काहीतरी झालं असं ऐकायला, तेवढ्यात मला आमचे राजन कडूचा फोन आला का आयओटीमध्ये काहीतरी ब्लास्ट झाल्यासारखं वाटते। मग आम्ही ताबडतोब इथं आलो, इथं चेक करायला। कंपनीचे याच्यावर कालीनच्या मी संपर्क साधला, पण त्यांनी सांगितलं का क्रिटिकल कंडिशन आहे, तुम्ही आतमध्ये येऊ नका। मग त्याच्यामुळं आम्ही पुढची परिस्थितीची पाहणी करता सर्व बाहेरच थांबलेलो आहोत। आम्ही कंपनीच्याकडे यापूर्वी देखील पत्रव्यवहार केलेला आहे, म्हणजे लेखी स्वरूपामध्ये, का तुम्ही कुठल्या प्रकारच्या द्रव्यांची हाताळणी करतात, रसायनांची हाताळणी करता आणि त्याची तुमच्याकडे हाताळणीची परवानगी आहेत का। परंतु आम्हाला आजपर्यंत कंपनीने कुठल्याही प्रकारची म्हणजे उत्तरं दिलेली नाहीत। आता जो ब्लास्ट झालेला आता मी ऐकून आजचा तर आम्हाला माहिती पडलं, पण यापूर्वी पण ह्या महिन्यातला हा 3रा ब्लास्ट आहे। आणि जी टाकी आहे ती आम्ही ऐकून ती नॅफ्थाची आहे। आता ती जर चुकून भरलेली असती तर परिस्थिती वेगळी असती। आणि अशा घटना घडताना सुरक्षेवर गावाला अलर्ट करण्यासाठी यांच्याकडे उपाययोजना आहेत का नाही याची आम्हाला कुठलीही माहिती नाही। आणि धंदा करतानाच रोजगाराची उपलब्ध आहे, लोकांचे पोट भरतात, पण गावाची सुरक्षा महत्त्वाची आहे। या सुरक्षिततेच्या याच्यासाठी त्यांनी सर्व ज्या काही शासकीय म्हणजे कुठली रसायने हाताळतात आणि त्यांच्या कुठल्या परवानग्या घेतलेल्या त्यांनी याची माहिती समोर यायला हवी आहे। मी जेव्हा इथं आलो तेव्हा पोलीस स्टेशनला कळवलं की असे घटना घडलेली आहे। तहसीलदार साहेबांना देखील फोन केला, तसेच मी महेंद्र घरत साहेबांना देखील फोन केला आणि त्यांना जिल्हाधिकारी साहेबांना या घटनेची माहिती द्यायला सांगितलेली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।